हॅलो, मी स्मिता. खमंग फूडमध्ये तुमचे स्वागत आहे. मोमोज म्हणजे काही लोकांच्या भाषेत सांगायचे तर उकडीच्या मोदकाचे तिखट वर्जन. या मोमोजमध्ये भरपूर अशा पौष्टिक भाज्या घातल्या असल्यामुळे ते लहान मुलेही आवडीने खाऊ शकतात. म्हणूनच आज आपण पाहूयात घरच्या घरी झटपट कसे करता येतील हे व्हेज मोमोज. मी इथे 2 कप मैदा घेतला आहे. त्यात थोडं मीठ घालायचं आहे. मीठ कारण की मोमोजवरचे आवरण हे खाताना अळणी लागू नये यासाठी थोडं मीठ घालायचे आहे. त्यानंतर हे छान असे एकजीव करून घ्यायचे आहे. नंतर थोडं थोडं पाणी घालून मैदा घट्टसर भिजवून घ्यायचा आहे. पीठ घट्टसर भिजले असल्यामुळे मोमोजला आकार द्यायला इझी पडतं. अशाच प्रकारे थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्टसर भिजवून घ्यायचे आहे आणि 3 ते 4 मिनिटे चांगले मळून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मोमोजसाठी डो बनवून घ्यायचा आहे. यानंतर यावर 1 मोठा चमचा तेल लावून याला किमान अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इथे मोमोजसाठी चटणी तयार करून घेऊयात. त्यासाठी मी इथे 2 मोठे टोमॅटो घेतले आहे. टोमॅटोंना वरून असे 2 कट देऊन घ्यायचे आहे. अशा प्रकारे कट देऊन घ्यायचे आहेत. नंतर गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून पाण्याला चांगली उकळी आली की त्यात कट दिलेले टोमॅटो घालून नंतर त्यात 1 सुकी मिरची, 3 ते 4 लसूण पाकळ्या घालून चांगले उकळून घ्यायचे आहे. पाण्याला चांगली उकळी आली की त्यात थोडं मीठ घालायचे आहे आणि मग त्यावर झाकण ठेवून चांगले शिजू द्यायचे आहे. थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो, मिरची आणि लसूण चांगले शिजले आहे. मग गॅस बंद करून हे सर्व चांगले थंड होऊ द्यायचे आहे. आता आपण मोमोजसाठी लागणाऱ्या स्टफिंगची तयारी करून घेऊयात. त्यासाठी मी इथे 1.5 कप बारीक चिरलेली कोबी घेतली आहे. तुम्ही कोबी किसणीने सुद्धा किसू शकता. नंतर त्यात थोडं मीठ घालून चांगले एकजीव करून कोबीला पाणी सुटण्यासाठी थोडा वेळ झाकून ठेवायचे आहे. थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकता कोबीला चांगले पाणी सुटले आहे. कोबी चांगली पिळून एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. जर तुम्ही या कोबीतलं पाणी काढलं नाही तर स्टफिंग करताना मोमोज फाटू शकतात. नंतर त्यात अर्धा कप बारीक चिरलेली शिमला मिरची, अर्धा कप बारीक चिरलेलं गाजर, 1/3 कप चिरलेली कांदा पात, 1/4 कप बारीक चिरलेली फरसबी म्हणजेच बीन्स, या सर्व भाज्या घालून पाव चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आहे. नंतर चवीनुसार मीठ व पाव चमचा काळी मिरी पूड घालून हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे आहे. पहा तर आपले मोमोजसाठी लागणारे स्टफिंग तयार झाले आहे. इथे चटणीसाठी लागणारे टोमॅटो देखील थंड झालेले आहे. या टोमॅटोच्या साली काढून त्यातली मिरची व लसूण पाकळ्या हे सर्व एका मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे आहे. नंतर त्यात चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, पाव चमचा काळी मिरी पूड व रंग छान येण्यासाठी पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून हे सर्व साहित्य वाटून घ्यायचे आहे. पहा तर मग आपली मोमोज बरोबर खाणारी लाल चटणी तयार झाली आहे. रंग तर बघा किती सुरेख आला आहे. आता यानंतर झाकून ठेवलेलं पीठ बघून घेऊया. पीठ आपण 30 मिनिटांसाठी झाकून ठेवले होते, त्यामुळे ते खूप सॉफ्ट झालेले आहे. पीठ पुन्हा 1 ते 2 मिनिटे चांगले मळून घेऊन त्याचे छोटे पेड्यां एवढे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि लहान पुऱ्या लाटून घ्यायचे आहे.
तर अशा प्रकारे पिठी लावून लाटून घ्यायचे आहे। तर बघा मी इथे पातळ अशी एक पुरी लाटून घेतली आहे। यानंतर आता केलेलं स्टफिंग भरून घ्यायचे आहे। तर चमच्याच्या साहाय्याने यावर स्टफिंग ठेवून अशा प्रकारे अंगठा व इंडेक्स फिंगरवर ठेवून फोल्डिंग करून घ्यायची आहे। तर बघा कॉर्नरला पहिलं याला बंद करून एका साइडने एक एक पाकळी फोल्ड करायची आहे। अशा प्रकारे अंगठामध्ये ठेवून फोल्ड करायचे आहे। याने काय होईल, जे स्टफिंग आहे ते बाहेर येणार नाही। पहा तर अशा प्रकारे शेवटची पाकळी देखील बंद करून घ्यायची आहे। तर पहा आपला मोमोज स्टफिंग भरून झालेला आहे। अशाच प्रकारे सर्व मोमोज तयार करून घ्यायचे आहे। पहा मी पुन्हा एकदा स्टफिंग भरून घेत आहे। अशा प्रकारे सर्व मोमोज आकार देऊन भरून झालेले आहेत। यानंतर यांना स्टीम करून घेऊया। यासाठी मी इथे गॅसवर स्टीमर मध्ये पाणी उकळायला ठेवले होते। पाणी उकळले की त्यावर प्लेट ठेवायची आहे। या प्लेटला मी बटरने ग्रीस केलेले आहे। तर आता यावर सर्व मोमोज ठेवायचे आहे। आता यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे वाफ द्यायची आहे। 10 ते 15 मिनिटे वाफेवर मोमोज चांगले शिजतात। तुम्हाला वाफेवरचे मोमोज नको असतील तर तुम्ही ते तेलात तळूनही खाऊ शकता। तर इथे 15 मिनिटे झालेली आहे। चला तर मग आपण मोमोज चेक करून घेऊया। हे बघा आपले मोमोज चांगले शिजले आहेत। यावर मी 1 चमचा मेल्टेड बटर घालत आहे। बघा किती छान दिसत आहेत हे मोमोज। तर आता प्लेट बाहेर काढून गरमागरम मोमोज चटणी सोबत सर्व करा। वाव किती सुंदर दिसत आहेत हे मोमोज। हे बघून माझ्या तोंडाला तर पाणी सुटले आहे। तुम्ही पण लवकरात लवकर करायला घ्या बरं हे मोमोज। कशी वाटली ही आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।